बॅटरी व्हायची व्हिडिओ पाठवतोय नशीब इतक्याच मारला लाईट काय म्हणतं लाईट ऋषी फोन कर लाईट काढून मार पाडू गयो हे बघ ती ह्याच्यावर पडली ह्याच्यावर आणि ह्याचे भेताळे घरावर गेले आणि पत्रे पडले याच्यामध्ये आज एक घटना घडली 4:15-4:30 सुमारास वीज पडून घराचं नुकसान काय माहिती आहे नक्की? खरोखर आज एक 4:15-4:30च्या दरम्यान एक अतिशय दुर्दैवी अशी घटना अवकाळी पावसाला जी सुरुवात झाली त्या सुरुवातीच्या पावसानेच एक जोरदार कडाक्याची वीज जी चमकली त्या विजेने तिथल्या असलेल्या नारळाच्या माडावर एक वीज पडली आणि त्या विजेचा फटका त्याच्या शेजारी असलेल्या एका झाडावर पडून त्याच्या ज्या फांद्या आहेत मोठ्या फांद्या त्या फांद्या ह्या राहत्या घरावर पडून या घराचं अतोनात असं आर्थिक नुकसान झालेलं आहे वित्तहानी झालेली आहे. दुर्दैव एवढं चांगलं होतं किंवा दैव बलत्तर म्हणून ह्या घरात जीवितहानी झाली नाही काही कारणास्तव या घरातले व्यक्तिमंडळी बाहेर असल्या कारणाने बाहेर असल्यामुळे ते बालबाल वाचलेले आहेत नाहीतर एक मोठी दुर्घटना इथे घडली असती आणि खूप अशी मोठी हानी झाली असती. आर्थिक हानी त्यांची जवळजवळ सगळं पकडून इलेक्ट्रिकच्या आतल्या वायरिंग मीटर किंवा त्यांच्या फ्रीज इत्यादी ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत हे पकडून एक अंदाजे 1.25 लाखाचं त्यांचं नुकसान झालेलं आहे. अतिशय गरीब कुटुंब हे आहे आणि रोजीरोटी म्हणजे आपले मेंढ्या पालनावर हे कुटुंब आपलं उदरनिर्वाह करत असतं. अशा या घटनेतनं तात्काळ तहसीलदारांना आम्ही जेव्हा सूचना दिली जिल्हा परिषद सदस्य तहसीलदारांना सूचना दिल्यानंतर तहसीलदारांनी अति आवश्यक अशी जी आहे ती राहत्या घरावरचे जे पत्रे आहेत ते पत्रे तात्काळ देतो तुम्ही घेऊन या आम्ही पैसे देतो सांगून त्यांनी एक मोठं मन दाखवलेलं आहे. खरोखरच या गरीब कुटुंबाला ही अतिशय तात्काळ जी मदत झाली ती मदत ही खूप मोठी मदत म्हणता येईल. त्यामुळे सुरुवातीलाच पावसाच्या अवकाळी पावसामुळेच ही जी हानी झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. साहेब काय नक्की घटना घडली? संध्याकाळी घरावर तुमच्या वीज पडून मोठं नुकसान झालं काय माहिती आहे? ते 4:15-4:30 वाजता म्हणजे पाऊस पहिला झाला आणि घडघडलं आणि वीज माडावरती पडली. माडावरचा फटका लागून ते दुसऱ्या झाडावर पडून घराचे पत्रे असे नुकसान झाले आहे. तरी पंचनामा केलाय का? पंचनामा केला आहे. आणि कोण कोण आले होते पाहणी करण्यासाठी इथले? तसे हे आपले तलाठी होते, आमचे सरपंच होते, उपसरपंच होते आणि इथले स्थानिक लोक होते.